पुरामुळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आलेलं आहे। सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। धुळ्यावरून सोलापूरकडे येणारी वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले। आपण पाहतो की महामार्ग दिसत नाही इतकं पाणी महामार्गावर सध्या साचलेलं आहे। सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला सध्या नदीचं स्वरूप आले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आपण या ठिकाणी पाहतो, हा महामार्ग पाण्याखाली गेलाय। सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आता या सोलापुरात झालेल्या पावसामुळे अक्षरशः या हायवेला जे आहेत ते नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरती आणि आपण जर परिस्थिती पाहिली तर कशा पद्धतीनं अक्षरशः नदीचं स्वरूप जे आहे ते या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाला जे आहे ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या हायवेवरची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याचं देखील चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर शहरामध्ये मध्यरात्री जो पाऊस झाला, या जवळपास 3 ते 4 तासाच्या पावसामध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। खरं तर 118 मिलीमीटर पाऊस म्हणजेच या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची नोंद आता या ठिकाणी झाल्याचं देखील पाहायला मिळालं।